नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णप्राशनबद्दल माहिती बघणार आहोत. लहान मुलांसाठी एक बेस्ट इम्युनिटी बूस्टर म्हणून, नैसर्गिक लसीकरण म्हणून हे सुवर्णप्राशन काम करतं. आयुर्वेदातील काश्यप संहितेतील लेहन अध्यायामध्ये या सुवर्णप्राशनचा उल्लेख आलेला आहे. काश्यप संहिता ही बालरोगशास्त्रासाठी म्हणजेच पेडियाट्रिकसाठीचा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यात लहान मुलांशी संबंधित बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं लहान मुलांचं संगोपन कसं करावं, त्यांचे वेगवेगळे आजार, त्याचे उपचार, अशा बऱ्याच गोष्टी या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. आणि याच काश्यप संहितेमध्ये सुवर्णप्राशनविषयी काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सुवर्णप्राशनविषयी पालकांच्या मनामध्ये बऱ्याच शंका असतात. जसं सुवर्णप्राशनमध्ये काय काय असतं, याचे घटक द्रव्य काय आहेत, तुम्ही सुवर्णप्राशन बनवताना खरंच सोनं वापरतं का, तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही सुवर्णप्राशन कसं बनवता, तर ती प्रोसिजरही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. सुवर्णप्राशनचे फायदे काय काय होतात, ते किती वयापासून किती वयापर्यंत आणि कधी मुलांना द्यावं, आणि सुवर्णप्राशन दिल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का, सुवर्णप्राशन दिल्यानंतर आमच्या मुलांना काही त्रास तर होणार नाही ना. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील. सुवर्णप्राशन कसं बनवलं जातं, याच्यासाठी काय काय लागतं, याचे घटक द्रव्य काय आहेत. तर सुवर्णप्राशन बनवण्यासाठी आम्ही शुद्ध गीर गाईचं तूप वापरतो. ब्राह्मी, वचा, शंख, पुष्पी यासारख्या बुद्धिवर्धक आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो. शुद्ध सोन्याचं भस्म आणि मध वापरतो. सर्वप्रथम ही जी काही बुद्धिवर्धक आयुर्वेदिक औषधं आहेत, तर याचा ग्रंथोक्त पद्धतीने काढा बनवून घेतला जातो. काढा बनवून झाल्यानंतर त्यात गीर गाईचं तूप टाकून ते तूप सिद्ध केलं जातं, जेणेकरून त्या औषधांचे गुणधर्म पूर्णपणे त्या तुपामध्ये उतरतील. त्यानंतर शुद्ध सोन्याचं भस्म घालून त्या सर्वांचा खल केला जातो. मर्दनम गुणवर्धनम असं म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही त्याचा जेवढा जास्त खल करता तेवढे जास्त त्याचे गुणधर्म वाढतात. आणि हे सुवर्णप्राशन मधासोबत लहान मुलांना दिलं जातं. तर अशा प्रकारे शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने पुष्य नक्षत्राच्या दिवशी आम्ही हे सुवर्णप्राशन आमच्या क्लिनिकमध्ये आमच्या पेशंटसाठी बनवतो. बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की लहान मुलांना मध देऊ नका असं डॉक्टर सांगतात, मग काय करायचं. तर ओरिजिनल मध हा उत्कृष्ट कफशामक आहे आणि लहान मुलांची प्रकृती कफाची असते. कफाचे आजार त्यांना जास्त प्रमाणात होतात आणि ओरिजिनल मधाचे इतरही बरेच औषधी गुणधर्म आहेत. त्याच्यामुळे सुवर्णप्राशन मधासोबत द्यायला सांगितलं जातं, कारण याने त्या औषधाचं गामित्व शरीरामध्ये वाढतं, त्याचे ॲक्शन फास्ट होते. त्याच्यामुळे सुवर्णप्राशन हे मधासोबत द्यायला सांगितलं जातं. पण आजकाल मार्केटमध्ये भेसळयुक्त मध मिळतो, तर त्या भेसळयुक्त मधाने लहान मुलांना फायदा होण्याच्या ऐवजी त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे लहान मुलांना मध देऊ नका असं डॉक्टर सांगतात. पण जर तुम्हाला ओरिजिनल मध मिळत असेल तर त्यासोबत सुवर्णप्राशन लहान मुलांना नक्कीच दिलं गेलं पाहिजे. सुवर्णप्राशनम हेत मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृषम वर्ण्यम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधिर्विनिश्य गृह्यते षडभिर मासैहि श्रुतधराहा सुवर्णप्राशनात भवेत. असे सुवर्णप्राशनचे फायदे सांगणारा श्लोक काश्यप संहितेमध्ये आलेला आहे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. सुवर्णप्राशन हे उत्कृष्ट मेधावर्धक आहे. लहान मुलांची बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती म्हणजेच ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढवते. जर मुलांच्या लक्षात राहत नसेल, अभ्यासामध्ये हुशार नसतील, सांगितलेलं लवकर समजत नसेल, तर त्या ठिकाणी सुवर्णप्राशनचा फायदा होतो. हे अग्निवर्धक आहे. लहान मुलांची पचनशक्ती वाढवते, त्याच्यामुळे त्यांना भूक व्यवस्थित लागते आणि मुलं जे खातात ते त्यांच्या अंगाला लागतं. हे बलवर्धक आहे. मुलांची शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवून, स्ट्रेंथ वाढवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्याच्यामुळे जर तुमची मुलं सतत आजारी पडत असतील, त्यांना आजारी पडायला काहीही कारण लागत नसेल, तर त्या ठिकाणी याचा फायदा होतो. ह्याने आयुष्य वाढते, म्हणजेच मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारून मुलं दीर्घायुष्यी बनतात. सुवर्णप्राशन देणं हे मंगलकारक आहे, पुण्यकारक आहे, म्हणजेच अत्यंत शुभ आणि पवित्र असा संस्कार सांगितलेला आहे. सुवर्णप्राशन वृक्ष आहे. शरीरातील सप्तधातूंचं पोषण करून शरीराचं पोषण करते. हे वर्णी आहे, म्हणजे त्वचेचा रंग उजळण्यासाठी, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी हे मदत करते. आणि सुवर्णप्राशन हे उत्कृष्ट ग्रहबाधा नाशक आहे, म्हणजेच नकारात्मक ऊर्जांपासून, संसर्गजन्य आजारांपासून मुलांचं रक्षण करते.
बऱ्याच वेळा सर्व उपाय करूनही मुलं का आजारी पडतात ते आपल्याला समजत नाही. तर अशा वेळेस ग्रहबाधा हे त्याचं कारण असू शकतं. तर अशा वेळेस सुवर्णप्राशन मुलांना देणं हे फायद्याचं ठरतं. आणि हेच सुवर्णप्राशन जर सलग मुलांना 1 महिना दिलं गेलं तर मुलं परम मेधावी बनतात, म्हणजेच अतिशय बुद्धिमान बनतात आणि आजारांपासून त्यांचं संरक्षण होतं. आणि हे सुवर्णप्राशन जर सलग 6 महिने मुलांना दिलं गेलं तर ते श्रुतधर बनतात, म्हणजेच त्यांच्या चांगलं लक्षात राहतं. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं विसरत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती भरपूर वाढते, ज्याला एकपाठी असं आपण म्हणू शकतो. महिन्यातून एकदा किंवा क्वचित 2दा हे पुष्य नक्षत्र येतं, तर त्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सकाळी उपाशी पोटी सुवर्णप्राशन तुमच्या मुलांना द्या. आणि हे सुवर्णप्राशन दिल्यानंतर किमान अर्धा तास तरी मुलांना काहीही खायला प्यायला देऊ नका. तुम्ही दररोजही सुवर्णप्राशन मुलांना देऊ शकता, पण पुष्य नक्षत्राच्या दिवशी नक्की द्या. कारण आपल्या भारतीय परंपरेमध्ये आयुर्वेदामध्ये पुष्य नक्षत्राला शुभ मानलं जातं. पुष्य नक्षत्राचा स्वामी ज्ञानदेवता बृहस्पती आहे, जो ज्ञानाचं बुद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे ह्या नक्षत्रात औषधाचे गुणधर्म भरपूर वाढतात. शरीरामध्ये औषधाचं ॲब्सॉर्प्शन लवकर होतं, शोषण लवकर होतं, त्याच्यामुळे याचे सकारात्मक परिणाम लवकर दिसतात. त्यामुळे ह्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन मुलांना दिलं गेलं पाहिजे. सुवर्णप्राशन हे नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते 16 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना दिलं गेलं पाहिजे. कारण 16 वर्षापर्यंतचं वय हे आयुर्वेदामध्ये बाल्यावस्था सांगितलेलं आहे. लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. आपण त्यांना जसा आकार देतो तसे ते बनतात. मुलांचा मूळ स्वभाव, प्रकृती जरी बदलता येत नसेल तरी संस्काराने त्यांच्यातील काही उपयोगी गुणांमध्ये आपल्याला वाढ करता येते. त्याच्यामुळे ह्या बाल्यावस्थेमध्ये सुवर्णप्राशन मुलांना दिलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा न्यूबॉर्न बेबीजला किंवा इतक्या लहान मुलांना सुवर्णप्राशन द्यायला पालकांना भीती वाटते. पण शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने वैद्यांनी बनवलेलं खात्रीशीर असं सुवर्णप्राशन असेल तर लहान मुलांना द्यायला काहीही हरकत नाही, याने फायदाच होणार आहे. फक्त बाळाच्या वयानुसार डोसेस कसे द्यायचे ते वैद्य तुम्हाला सांगतात. आपण जे हे सुवर्णप्राशन बनवतो यात प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स, इसेन्स अशा कोणत्याच गोष्टीचा अजिबात वापर केलेला नाही. एकदम प्युअर नॅचरल आयुर्वेदिक सुवर्णप्राशन आहे, ज्याचे अजिबात साईड इफेक्ट नाहीत. त्याच्यामुळे न्यूबॉर्न बेबीजलाही आपण ते ठामपणे द्यायला सांगतो. आपल्या क्लिनिकमध्ये स्वतः आपल्या पेशंटसाठी हे सुवर्णप्राशन आपण बनवतो, त्यामुळे एवढ्या खात्रीने आपण ते सांगू शकतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणहून सुवर्णप्राशन घेऊन पेशंट क्लिनिकला येतात किंवा व्हॉट्सअपला फोटोज पाठवतात आणि हे सुवर्णप्राशन चांगलं आहे का, आमच्या मुलांना देऊ का असं विचारतात. पण ते आमच्या डोळ्यासमोर बनवलेलं नसतं. त्यात काय टाकलंय, काय प्रोसिजर केली हे आम्हाला माहीत नसतं. त्यामुळे त्याची खात्री आम्ही घेऊ शकत नाही. पण आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही स्वतः बनवलेल्या सुवर्णप्राशनची किंवा बाकी प्रॉडक्टची आम्ही खात्री घेऊ शकतो. ज्यांना क्लिनिकला येणं शक्य होत नाही त्या बाहेरगावच्या पेशंटला आम्ही सुवर्णप्राशन घरपोच पोहोचवतो. अतिशय सुंदर याचे रिझल्ट्स आहेत. पेशंटच्या रिपीट ऑर्डर्स असतात. सुवर्णप्राशन घेतल्यानंतरही किंवा बाकी प्रॉडक्ट्स घेतल्यानंतरही पेशंटला जरी काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आम्ही वेळोवेळी क्लिअर करतो. तर या व्हिडिओमध्ये सुवर्णप्राशन विषयी पेशंटच्या मनामध्ये ज्या ज्या शंका असतात त्या शंका मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.